वा. नमस्कार, माझे नाव पार्थ विश्वास केरे. मी SY जयसिंह शिकत असून आज मी तुम्हाला नटसम्राट या नाटकातील एक प्रसंग तुम्हाला इथे मी बोलून दाखवणार आहे. कुणी घर चलतं का घर एका तुफानाला, कुणी घर चलतं का. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात जंगलात हिंडत आहे. कुणी घर उठणं नाही अशा जागा ढूंढत आहे. कोणी घर देतं का. खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय. झाडाझोडपात, डोंगरदऱ्यात अर्ध्याधिक ते तुटून गेले. समुद्राच्या लाटावरती, वणव्याच्या जाळीवरती झेप झुंजा घेऊन ते आता तुफान खचत गेलं आहे. शेतकरी, तू येत नाही म्हाताऱ्या, बघ पाणी पाडायला लागलंय पुन्हा. घे गोंगणे घरी चल आणि गरिबांची मीठ भाकर खा 2 दिवस, मग जा आपल्या पोरावळात. आप्पा, अहो तुम्ही भली माणसं आहात, मग माझ्या पोरावांचं नाव कशाला काढलं. जा बाबांनो, जा सुखानं आपल्या घरी जा, नाहीतर ती जंगलामध्ये भूत असतात ना, दिवस मावळला की वाटा गुंडाळून टाकतात अन ठेवून त्याच्यात कुठेतरी, मग आपल्याला जाता येत नाही कुठेही. जा शेतकरी. बरं बाबा. आप्पा, आणि हे पहा तिकडे गेला त्या माकडाला म्हणावं आता पुरे झालं. शेतकरी, माकड? कोण माकड. आप्पा, नवल आहे, अजून आमच्या कानावर आलेलं नाही. अहो, विराट आकाशा पुढे उभे राहून एक माकड भयंकर आचरट चेष्टा करून राहिले. अशा आचरट आणि पाचकळ चेष्टा की त्या पाहून सैतान सुद्धा हसायला लागलाय आणि देवाच्या डोळ्यात पाणी आलं आहे. देवाच्या डोळ्यात पाणी म्हणजे माऊलीची गोष्ट नाही. महाराज देव जर एकदा रडायला लागला तर सारी पृथ्वी पाहून जाईल त्या पाणलोटात. माकडाला सांगा कर, पण देवाला रडायला लावू नको. लक्षात ठेव. शेतकरी, होय लक्षात ठेवतो. तू नाही येत. धन्यवाद.